माजी विद्यार्थी संघ आणि आम्ही तमाम शाळेचे विद्यार्थी हे या सर्व शिक्षकांना लिखित स्वरूपातही मानपत्राच्या रूपात आम्ही देऊ इच्छितो। या मानपत्राच्या बरोबर मानपत्र, पुष्पगुच्छ आणि श्रीफळ शिक्षकांना आपल्या बसल्या जागी आम्ही आणून देणार आहोत। कारण आम्हाला माहिती आहे की काही शिक्षक आमच्यावरच्या प्रेमापोटी, शाळेच्या प्रेमापोटी इथे आलेले आहेत, तर त्यांना मानपत्र, पुष्पगुच्छ आणि श्रीफळ हे आमच्या कमिटीतले लोक, विद्यार्थीच तुमचे सगळे तुम्हाला बसल्या जागेवर आणून देतील। मी त्यांना विनंती करते की त्यांनी मानपत्र द्यायला सुरुवात करावी। त्या मानपत्राचं वाचन मात्र मी इथून करते। आदरणीय गुरुजन, प्रत्येक वृक्ष हा केव्हा तरी छोटे रोपटे असतो आणि प्रत्येक मोठी व्यक्ती ही केव्हा तरी लहान बालक असते। आम्ही लहान असतानाच्या त्या जडणघडणीच्या काळात आम्हाला परांजपे विद्यालयासारखी शाळा मिळाली आणि आपणासारखे गुरुजन लाभले, हे आमचं भाग्यच। आपल्या शिकवण्यात निरलस भाव होता, आम्हा विद्यार्थ्यांबद्दल आपुलकी होती आणि आमची प्रगती व्हावी म्हणून कळकळ होती। आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात चमकावं यासाठी आपण खूप कष्ट घेतले। शालेय अभ्यास तर घेतलाच, पण त्याबरोबरच वेगवेगळ्या स्पर्धा, खेळ, परीक्षा ह्यासाठी आमची तयारी करून घेतली। आमचा अनुभव विश्व विस्तारावं म्हणून वेगवेगळ्या सहली आयोजित केल्या आणि पैलू पाडून बाहेरच्या जगात चमकायची संधी दिली। आपल्या ऋणातून आम्ही मुक्त होऊ शकत नाही, पण तरीही आपण घेतलेल्या कष्टांची जाणीव म्हणून अत्यंत कृतज्ञतेने आणि लीन भावाने आम्ही हे मानपत्र आपणास अर्पण करीत आहोत। धन्यवाद। मी आमच्या विद्यार्थ्यांना अशी विनंती करते की त्यांनी मानपत्र रंगमंचापासून सुरुवात करावी। सर्वप्रथम आपले पेठे सर मानपत्र, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ जरा टाळ्या वाजूयात। ऐकर बाई, जुन्नरकर सर त्यांना देत आहेत। पोवळे बाई, यानंतर मी आमच्या टीमला विनंती करते की समोर पहिल्या रांगेत जे शिक्षक बसलेले आहेत त्यांना पण मानपत्राचं वाटप करावं आणि या कार्यक्रमाचे सर्वा आपले लाडके जुन्नरकर सर यांना मानपत्र दिल्याशिवाय कार्यक्रमाची पूर्तता होणार कशी? मी राजेंद्र सावंतला विनंती करते। दरम्यानच्या काळात मी पेठे सरांना विनंती करते की त्यांनी आपल्याशी
दोन शब्द आपल्याला सांगावेत. माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, विद्यार्थिनींनो, माझे सहकारी सर्व शिक्षक, आज इथे असलेले आणि या गेल्या माझ्या 21 वर्षांच्या काळात या जगाचा निरोप घेतलेले सर्व विद्यार्थी आज आहेत ते आणि आज आपल्यात नसलेले, या सर्वांचं स्मरण करून मी माझं रोजचं सकाळचं जे वाचन सुरू होतं, पठण सुरू होतं, त्यामध्ये मी काही फरक केलेले आहेत ते जरा तुमच्या स्मरणार्थ सांगतोय. एक म्हणजे आचार्य देवो हो, नंतर माझं पुढचं वचन असतं छात्र देवो हो, त्याच्यानंतर ग्रंथ देवो हो, मित्र सखी ही जी मंडळी आहेत आज आमच्यात नाहीत, ती सर्व ह्यांचंही स्मरण मी करीत असतो आणि मगच माझा दिवस सुरू होतो. हे अशासाठी सांगतोय की काही लोक म्हणतील की अरे मूळच्या याच्यात फक्त मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव 3च नावं आहेत, मग पुढची नावं आली कुठनं? ही माझ्या अनुभवात ना आली. या सगळ्या मंडळींच्या कृतींनी मला प्रेरणा मिळाली. खरं सांगायचं तर आज जो मी इथे उभा आहे त्याला कारण माझ्या जीवनाची सुरुवात जी झाली त्या आमच्या लोकमान्य विद्यामंदिरच्या मनोहरबाई, त्यांच्यामुळे मी शिक्षक झालो. आज त्या हयात नाहीत, पण त्यांना मी शेवटचं भेटलो त्यावेळेला त्या 94व्या वर्षीसुद्धा आपल्या शालेय कार्यालयात बसून सगळ्यांच्यावर प्रेमाची पाखर घालून मार्गदर्शन करीत होत्या. हे भाग्य आम्हाला लाभेल का? इतकं दीर्घायुष्य लाभेल का? हे काळ ठरवेल. पण ह्या सर्वांनी आम्हाला घडवलं, आमच्या शिक्षकांनी घडवलं. मग ते जोग सर असोत, कापसे सर असोत. आजही माझे एक शिक्षक माझ्या नित्यपाठीशी असतात, ते संस्कृतचे आमचे डॉक्टर मोदी पराडकर. या सगळ्यांच्यामुळे आम्ही आहोत. पण आम्ही आहोत ते केवळ आमच्या गुरुजनांच्यामुळे आम्ही घडलो, पण आम्हाला घडवणारे तुम्ही विद्यार्थी असता, तुम्ही विद्यार्थी आहात म्हणून आम्ही आहोत. तुम्ही नसता तर आम्ही नसतोच. आणखीन एक भाग त्यातला आहे. आम्ही जेव्हा नागरिक आम्हाला म्हणवतो तर या देशाचा आम्ही विचार किती करतो? मगाशी मी काही वर्गात मुलांना भेटताना असं म्हटलं होतं, आपण एक पण करूया, कोणत्याही निवडणुकीत मत दिल्याशिवाय मी भोजन करणार नाही. खूप चित्र पालटेल, भारताचं चित्र पालटेल आणि ते केवळ तुमच्या आमच्या सर्वांच्या मतावरती पाडणार. पण एक आहे, या देशामध्ये सर्वात स्वस्त वस्तू एकच आहे, ती म्हणजे मनुष्य. कोथिंबिरीच्या जुडीपेक्षाही कमी किमतीला मनुष्य विकला जातो याची मला खंत वाटते.